ओम शांती. आजची तारीख आहे 28 जुलै 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, तुमचे बिघडलेले भाग्य सुधारणारे अर्थात नशीब घडविणारे एक बाबा आहेत, जे तुम्हाला ज्ञान देऊन भाग्यवान बनवतात. प्रश्न आहे, तुम्हा मुलांच्या या रुहानी भट्टीचा कोणता एक नियम आहे? उत्तर, रुहानी भट्टीमध्ये अर्थात आठवणीच्या यात्रेमध्ये बसणाऱ्यांनी आपले विचार कधीही इकडे तिकडे भटकू द्यायचे नाहीत. केवळ एका बाबांचीच आठवण करायची आहे. जर बुद्धी इकडे तिकडे भटकत असेल तर डुलक्या काढत राहाल, जांभया देत राहतील. त्यामुळे वातावरण खराब होते आणि आपलेच नुकसान करतात. गीत आहे, दिल का सहारा टूट न जाए. ओम शांती. मधुर मधुर रुहानी मुलांनी गाण्याचे 2 शब्द ऐकले. मुलांना सावध केले जात आहे, तुम्हा ब्राह्मणांव्यतिरिक्त यावेळी जे कोणी आहेत त्या सर्वांचे नशीब बिघडलेले आहे. तुमचे बिघडलेले नशीब, बिघडलेले भाग्य आता सुधारत आहे. बाबांना म्हटले जाते नशीब घडविणारे. तुम्ही जाणता शिवबाबा किती मधुर आहेत. बाबा शब्द हा खूप मधुर आहे. बाबांकडून सर्व आत्म्यांना वारसा मिळतो. लौकिक पित्याकडून मुलांना वारसा मिळतो, मुलींना मिळत नाही. इथे मुलगा असो अथवा मुलगी, सर्वजण वारशाचे हकदार आहेत. बाबा आत्म्यांना शिकवतात, अर्थात आपल्या मुलांना शिकवतात. आत्मा समजते की आपण सर्व भाऊ आहोत. बरोबर बंधुभाव म्हटले जाते ना. एका भगवंताची मुले आहेत, मग इतके भांडणतंटे का करतात? सर्वजण आपसामध्ये भांडतच राहतात. अनेक धर्म, अनेक मते आहेत आणि मुख्य गोष्ट तर रावण राज्यामध्ये भांडणेच चालू असतात. कारण विकारांची प्रवेशता आहे. काम विकारावरून देखील किती भांडणतंटे होतात. अनेक राजांनी यासाठी युद्धे सुद्धा केली आहेत. काम विकारासाठी खूप संघर्ष करतात. किती आनंदी होतात. कोणावर मन जडले तर मारूनही टाकतात. काम महाशत्रू आहे. क्रोध करणाऱ्याला तर क्रोधी म्हणणार, लोभ असणाऱ्याला लोभी म्हणणार. परंतु जे कामी आहेत, काम विकारांच्या वशीभूत आहेत, त्यांची अनेक नावे ठेवली आहेत. म्हणून म्हटले जाते, अमृत छोड विष काहे को खाय. शास्त्रांमध्ये अमृत नाव लिहिले आहे. दाखवतात की सागर मंथन केले तेव्हा त्यातून अमृत निघाले. तो कलश मग लक्ष्मीला दिला. कितीतरी कथा प्रचलित आहेत. यामध्ये देखील मोठ्यात मोठी गोष्ट आहे सर्वव्यापीची. गीतेचा भगवान कोण आणि पतित पावन कोण? प्रदर्शनीमध्ये मुख्यत्वे याच चित्रांवर समजावून सांगितले जाते. पतित पावन, ज्ञानाचा सागर आणि त्यांच्यामधून निघालेल्या ज्ञानगंगा आहेत की पाण्याच्या नद्या आहेत की सागर आहे. म्हणजे बाबा म्हणतात की प्रदर्शनीमध्ये मुख्यत्वे याच चित्रांवर समजावून सांगितले जाते की पतित पावन, ज्ञानाचा सागर आणि त्यांच्यामधून निघालेल्या ज्ञानगंगा पतित पावन आहेत की पाण्याच्या नद्या आणि पाण्याचा सागर पतित पावन आहे. किती चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात. बाबा बसून समजावून सांगत आहेत, मधुर मधुर मुलांनो, तुम्हाला पावन कोणी बनवले? बिघडलेले भाग्य सुधारणारा कोण आहे? ते पतित पावन कधी येतात? हा खेळ कसा बनलेला आहे? कोणीही जाणत नाही. बाबांना म्हटले जाते नॉलेजफुल, ब्लिसफुल, पीसफुल. नॉलेजफुल म्हणजे ज्ञानाचे सागर,
ब्लिसफुल आनंदाचे सागर आणि पीसफुल शांतीचे सागर गायले देखील जाते. बिघडलेले भाग्य सुधारणारा एकच. हे तर समजून येते की बरोबर रावण आमचे भाग्य बिघडवतो. तर हा आहे हार जीतचा खेळ. रावणाला देखील तुम्ही जाणता, ज्याला भारतवासी वर्षानुवर्ष जाळत आलेले आहेत. हा भारताचा शत्रू आहे. भारतातच दरवर्षी जाळतात. त्यांना विचारा की कधीपासून जाळत आला आहात, तर म्हणतील की हे तर अनादी काळापासून चालत आले आहे, जेव्हापासून सृष्टी सुरू होते. शास्त्रांमध्ये जे वाचले त्याला सतसत करत आले आहेत. मुख्य चूक आहे ती म्हणजे ईश्वराला सर्वव्यापी म्हणणे. तर बाबा असे म्हणत नाहीत की ही कोणाची चूक आहे. बाबा म्हणतात हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. हार जीतचा खेळ आहे. माया से हारे हार आणि माया से जीते जीत. म्हणजे मायेकडून जे पराभूत होतात तर ते सर्व काही हरतात, आणि जे मायेवर विजय मिळवतात तर ते सर्व काही जिंकतात, प्राप्त करतात. इथे तुम्हाला एकच गोष्ट समजावून सांगितली जाते की स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत राहा. चार्ट ठेवा की आपण किती आठवण करतो. जेवढी आठवण कराल तितके पावन होत जाल. असे नाही की गंगेत स्नान केल्याने पावन बनाल. आत्म्याची गोष्ट आहे ना. आत्माच पतित आणि आत्माच पावन बनते ना. बाबांनी समजावून सांगितले आहे की आत्मा एक तारा म्हणजे बिंदू आहे. जसं आकाशामध्ये तारे आहेत त्याप्रमाणे आपण सुद्धा एक तारा आहे, परंतु बिंदू रूप आहे. भ्रुकुटीच्या मध्यभागी राहते. म्हणतात आत्मा स्टार अतिशय सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म, तर अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म. सतयुगामध्ये जे सर्वात आधी येतात तेच मग सर्वात आधी द्वापर युगापासून काम अग्नीमध्ये जळतात. म्हणून काळे झाले आहेत, म्हणजे पतित झाले आहेत. आता सर्वांची सद्गती होणार आहे. तुम्ही निमित्त बनता. तुमच्या मागोमाग सर्वांची सद्गती होणार आहे. बाबा किती सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. म्हणतात फक्त बाबांची आठवण करा. आत्म्यानेच दुर्गतीला प्राप्त केले आहे. आत्मा पतित बनल्यामुळे शरीर देखील तसे मिळते. आत्म्याला पावन बनविण्याची अगदी सोपी युक्ती बाबा सांगतात. कोणती युक्ती? तर बाबा म्हणतात फक्त माझी आठवण करा. त्रिमूर्तीच्या चित्रामध्ये ब्रह्माचे चित्र पाहून मनुष्य खूप गोंधळ माजवतात. म्हणतात की यांना ब्रह्मा का म्हणतात? ब्रह्मा तर सूक्ष्म वतनवासी देवता आहे, आणि मग इथे कुठून आला? हे दादा तर प्रसिद्ध होते, दादा लेखराज. वर्तमानपत्रांमध्ये सर्व ठिकाणी आले होते. एक हिऱ्याचा व्यापारी म्हणत आहे की मी श्रीकृष्ण आहे आणि मला 16,108 राण्या हव्या आहेत. तर मोठा गदारोळ माजला होता पळवून नेण्याचा. बाबा म्हणतात आता एकाएकाशी कोण डोके फोडत बसणार? इतके खंडीभर मनुष्य आहेत. आबूमध्ये देखील कोणी आले तर त्यांना लगेच म्हणतात की अरे ब्रह्माकुमारींकडे जाता, त्या तर जादू करतात, पती पत्नीला भाऊ बहीण बनवतात. तसे मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून डोके खराब करून टाकतात. बाबा म्हणतात तुम्ही मला ज्ञानसागर, वर्ल्ड ऑलमायटी अथॉरिटी म्हणता. वर्ल्ड ऑलमायटी अर्थात सर्व शक्तिमान, सर्व वेद शास्त्रे इत्यादींना जाणणारे. बाबा म्हणतात की शास्त्रांमध्ये जनक राजाविषयी लिहिले आहे. जनक राजाने म्हटले की मला कोणीतरी खरे ब्रह्मज्ञान ऐकवा. आता ब्रह्मज्ञान काही नाहीये, तर सर्व गोष्टी इथल्याच आहेत.
तर कथा मोठी बनवली आहे. शंकर पार्वतीची देखील कथा लिहिलेली आहे. तर किती कथा बसून बनवल्या आहेत. शंकराने पार्वतीला कथा ऐकवली. वास्तविक होते शिव. तर त्यांनी मग शंकर पार्वतीचे नाव दिले आहे. तर वास्तविक होते शिव परमात्मा आणि आपण आत्मरूपी पार्वती. भागवत इत्यादी या सर्व या वेळेच्या म्हणजे संगम युगातल्या गोष्टी आहेत. मग कथेमध्ये सांगतात की त्यांना विचार आला, राजाला जाऊन हे ज्ञान द्यावे. बाबा देखील समजावून सांगतात की तुम्ही राजांना जाऊन हे ज्ञान द्या. तुम्हीच सूर्यवंशी होता, मग चंद्रवंशी, वैश्यवंशी, शूद्रवंशी बनला आहात. तुमची राजधानीच नष्ट झाली. आता पुन्हा सूर्यवंशी राजधानी मिळवायची असेल तर पुरुषार्थ करा. राजयोग शिकविणारे बाबा आलेले आहेत. पुन्हा येऊन बेहदचे स्वराज्य घ्या. राजांकडे देखील खूप पत्रे जातात, परंतु ती त्यांना मिळतात थोडीच. त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी पत्रे पाहतात, कितीतरी पत्रे फेकून देतात. एखाद्या पत्रामध्ये अशी काही महत्वाची गोष्ट असेल तर त्यांना दाखवतात. म्हणतात, अष्टावक्रने जनक राजाला सेकंदामध्ये जीवनमुक्तीचा साक्षात्कार घडवला. तर ही देखील आताचीच गोष्ट आहे. आता बाबा किती चांगल्या प्रकारे बसून समजावून सांगतात. ज्यांना समजू शकत नाही तर ते इकडे तिकडे बघत राहतील. बाबा लगेच समजून जातात की त्यांच्या बुद्धीमध्ये काही जात नाहीये. बाबा चोहोबाजूंना पाहता देखील सर्वजण चांगल्या प्रकारे ऐकत आहेत. यांची बुद्धी कुठे भटकत राहते, जांभया देत राहतात. ज्ञान बुद्धीमध्ये बसत नसेल म्हणजे लक्षात येत नसेल तर डुलक्या काढत राहतील. यात नुकसान होते. बाबा म्हणतात, यात नुकसान होते. कराचीमध्ये मुलांची भट्टी होती. कोणाला डुलकी आली की त्याला लगेच बाहेर काढले जात असे. आपलेच सर्व बसायचे, बाहेरचे कोणी येत नव्हते. सुरुवातीला यांचा खूप मोठा पाठ चालला आहे. मोठी हिस्ट्री आहे. सुरुवातीला तर मुली खूप ध्यानामध्ये जायच्या. अजूनही लोक म्हणतात की जादू आहे. परमपिता परमात्म्याला जादूगार म्हणतात ना. शिवबाबा पाहतात की यांचे खूप प्रेम आहे, तर पाहताच क्षणी लगेच ध्यानामध्ये जातात. वैकुंठ तर भारतवासियांना खूप प्रिय आहे. म्हणूनच कोणाचा मृत्यू झाला तरी देखील म्हणतात वैकुंठवासी झाला, स्वर्गवासी झाला. आता हा तर आहेच नर्क. सर्व नर्कवासी आहेत. म्हणूनच तर म्हणतात की आमका स्वर्गवासी झाला. परंतु स्वर्गामध्ये तर कोणी जाऊच शकत नाही. आता फक्त हे तुम्ही जाणता की आपण स्वर्गवासी होतो आणि मग 84 जन्म घेऊन नरकवासी बनलो आहोत. आता बाबा पुन्हा स्वर्गवासी बनवत आहेत. अच्छा, मधुर मधुर खूप खूप वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मात पिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, सतयुगामध्ये उच्च पद प्राप्त करण्यासाठी मात पित्याला पूर्णपणे फॉलो करायचे आहे. त्यांच्यासारखा पुरुषार्थ करायचा आहे. सेवेमध्ये व्यस्त राहायचे आहे. एकाग्रतेने अभ्यास करायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, आठवणीचा खरा खरा चार्ट ठेवायचा आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. देह किंवा देहधाऱ्यांची आठवण करायची नाही. वरदान आहे, आपल्या सर्वश्रेष्ठ पोझिशनमध्ये स्थित राहून, आपल्या सर्वश्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित राहून प्रत्येक संकल्प, बोल आणि कर्म करणारे संपूर्ण निर्विकारी भव. विश्लेषण आहे, संपूर्ण निर्विकारी
अर्थात कोणत्याही विकाराकडे रिंचक मात्र सुद्धा आकर्षित न होणे, कधीही त्यांच्या वशीभूत न होणे. सर्वश्रेष्ठ स्थिती असलेले आत्मे कोणताही साधारण संकल्प सुद्धा करू शकत नाहीत. तर जेव्हा कोणताही संकल्प अथवा कर्म करता तेव्हा चेक करा की जसे श्रेष्ठ नाव आहे तसे श्रेष्ठ काम आहे. जर नाव श्रेष्ठ आहे आणि काम कनिष्ठ असेल तर नाव बदनाम करता. त्यामुळे ध्येयानुसार लक्षण धारण करा, तेव्हाच म्हटले जाईल संपूर्ण निर्विकारी, अर्थात होलिएस्ट आत्मा म्हणजे संपूर्ण पवित्र आत्मा. आजचा सुविचार आहे, कर्म करत असताना करण करावनहार बाबांची स्मृती राहावी, तेव्हाच स्वपुरुषार्थ आणि योग यांचा बॅलन्स ठीक राहील. आजचा अव्यक्त इशारा आहे, ज्वाला स्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. या कलियुगी तमोप्रधान जडजडीभूत वृक्षाची दुर्दशा पाहून ब्रह्मबाबांना हा संकल्प येतो की आत्ताच्या आत्ता मुलांच्या तपस्वी रूपाद्वारे योग अग्नीद्वारे या जुन्या वृक्षाला भस्म करावे. परंतु याकरिता संघटित रूपामध्ये फुल फोर्सने योग ज्वाळा प्रज्वलित झाली पाहिजे. तर ब्रह्मबाबांच्या या संकल्पाला साकार मध्ये आणा. ओम शांती.